साधारणपणे 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुण्यामध्ये एका शाळेमध्ये स्नेहसंमेलन होतं आणि या ठिकाणी लहान मुलांचं कलागुण दर्शनाचा कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या होत्या उषाताई चव्हाण. आता या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मला करायचं होतं. आता त्यावेळेस माझी सुरुवात होती, मी नवीन होतो, पण एवढ्या मोठ्या व्यक्तीच्या बरोबरती आपल्याला काम करायची संधी मिळते आणि म्हणून मी माझ्या पद्धतीनं भरपूर अभ्यास केला होता आणि त्या ठिकाणी जाऊन सूत्रसंचालन करण्याचा प्रयत्न केला. पण या कार्यक्रमातून मला प्रचंड शिकायला मिळालं होतं आणि कसा तरी तो कार्यक्रम पार पडला. पण शेवटी उषाताई ज्या आहेत त्या बोलायला उभ्या राहिल्या होत्या आणि यावेळेस त्यांचं वय साधारणपणे 60-65 वर्षाचं होतं आणि बोलायला जवळजवळ त्या 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी बोलत होत्या, त्या गात होत्या आणि सगळ्यांना मार्गदर्शन करत होत्या. आणि माझं भाग्य आहे की अशा व्यक्तीला अत्यंत जवळून पाहता आलं, त्यांना ऐकता आलं आणि त्यांचं मोठेपण अनुभवता आलं. आणि हे साधारण 10-12 वर्षापूर्वी झालं आणि आता पुन्हा त्यांच्यावरती मी बायोग्राफी बनवतो आहे आणि हे माझं परमभाग्य आहे. तर आज आपण उषाताई यांच्याबद्दल काही गोष्टी जाणून घेणार आहोत आणि भविष्य काळामध्ये जर योग जुळून आला तर आपण त्यांची मुलाखतसुद्धा घेणार आहोत. तर आता आपल्याला जायचं आहे पुण्याला. पुणे जिल्ह्यामधलं आंबेगाव तालुका आहे, त्या ठिकाणचं अवसरी खुर्द हे गाव आहे आणि या गावामध्ये दत्तात्रय चव्हाण हे तमाशा कलावंत राहत आहेत. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांच्या सेवेत दत्तात्रय चव्हाण यांनी त्यांचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी आहेत, त्यांचं नाव आहे हिराबाई चव्हाण. यासुद्धा कलाकार आहेत आणि त्या साध्यासुद्धा कलाकार नाही आहेत, तर पृथ्वीराज कपूर यांच्याबरोबर त्यांनी अनेक मूकचित्रपटामध्ये काम केलेलं आहे. तर अशा कलावंत पतीपत्नीच्या पोटी अभिनयाचा उषक्काल होतो आणि 17 ऑक्टोबर 1955 या दिवशी एका मुलीचा जन्म होतो. नाव ठेवलं जातं उषा. उषा यांचा जन्म कलाकार कुटुंबामध्ये झाला, त्यामुळे कलेचं वरदान त्यांना जन्मजात मिळालेलं होतं आणि याच वातावरणामध्ये उषा ज्या आहेत त्या लहानाच्या मोठ्या होत होत्या आणि बालपणापासूनच त्यांनी शाळेतल्या विविध कार्यक्रमात सहभाग घ्यायला सुरुवात केली होती. मुळातच नृत्याची आणि अभिनयाची त्यांना आवड होती आणि म्हणून सुरुवातीपासूनच वडिलांच्या तमाशात त्या काम करत होत्या आणि ही एक त्यांच्यासाठी सुवर्ण संधी होती आणि नृत्य आणि अभिनयानं त्यांनी प्रेक्षकांना त्यावेळेस खिळवून ठेवलेलं होतं. आणि यामुळे वयाच्या साधारणपणे 16व्या वर्षी उषाताई यांना नाटकाच्या ऑफर यायला लागल्या होत्या आणि त्यांना लवंगी मिरची कोल्हापूरची या नाटकामध्ये अरुण सरनाईक यांच्याबरोबरती काम करण्याची संधी मिळाली. आता अभिनयाच्या अरुणोदयासोबत सौंदर्याचा उषक्काल रंगमंचावरती अवतरला. नाटक प्रचंड गाजलं आणि या नाटकामधून उषाताईंच्या अभिनयाची, अदाकारीची ओळख महाराष्ट्राला झालेली होती, मराठी व्यक्तिमत्वाला झालेली होती. आता त्या काळामध्ये तमाशा प्रधान चित्रपटांचे बादशहा आणि प्रसिद्ध दिग्दर्शक होते अनंत माने. तर यांनी उषाताई यांना पाहिलं, त्यांचा अभिनय पाहिला. आता या मुलीचं भविष्य उज्ज्वल आहे हे त्यांच्या पारखी नजरेनं ओळखलं आणि 1964 साली सवाल माझा ऐका या चित्रपटामध्ये जयश्रीताई गडकर यांच्या पाठीमागे उषाताई चव्हाण यांना कोरसमध्ये नृत्य करण्याची संधी दिली. त्यावेळेस उषाताई यांना पर डे 15 रुपये मिळत होते. आता याच्यानंतर अनंत माने यांनी उषाताई चव्हाण यांना त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये नायिका म्हणून घ्यायचं ठरवलेलं होतं आणि यावेळेस अनंत माने जेव्हा उषाताईंकडे गेले किंवा उषाताईंना जेव्हा विचारलं की पुढच्या चित्रपटामध्ये काम करणार का, त्यावेळेस मग उषाताईंनी त्यांना सांगितलं की पाठीमागच्यासारखं नाचाचंच जर काम असेल तर यावेळेस दिवसाला मी 15 रुपये घेणार नाही तर 20 रुपये घेईन. आता यावेळेस मग अनंत माने त्यांना म्हणतात की अगं, तुला कुणाच्या मागं नाचायची गरज नाही, कारण या चित्रपटाची नायिका तू स्वतः आहेस. आणि उषाताई यांना पहिला चित्रपट मिळाला केला इशारा जाता जाता, साल होतं 1965. पण हा इशारा होता मोठ्या पडद्याला एक महानायिका येते याचा. आणि अशा पद्धतीनं उषाताई चव्हाण ही एक गुणी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला मिळाली होती आणि त्यानंतर उषाताईंच्या यशाचा भंडारा जो आहे तो उधळला गेला आणि खंडोबाची आण हा चित्रपट त्यांना मिळाला. याच काळामध्ये मोक्काम पोस्ट ढेबेवाडी या चित्रपटामधील हिरव्या माडीचा जिना अवघड हे जे गाणं आहे ते सुद्धा उषाताईंनी गायलेलं होतं. अशी रंगली रात्र, कोर्टाची पायरी यांसारखे अनेक चित्रपट त्यांना मिळालेले होते आणि मराठीतील एक अभिनेत्री म्हणून त्यांचा नावलौकिक व्हायला लागलेला होता. पण ही कुठेतरी सुरुवात होती. याच काळामध्ये एकदा उषाताई सातारच्या बसस्टँडवरती असताना त्यांना इच्छा माझी पुरी करा या वगनाट्यातील एक कलाकार भेटले होते. त्यांचं नाव होतं दादा कोंडके.
आता दादांचा सोंगड्या हा चित्रपट जो आहे त्याचं चित्रीकरण होणार होतं आणि याच्यामध्ये जयश्री गडकर या नायिका म्हणून काम करणार होत्या, पण अचानकपणे त्यांनी यामध्ये काम करायला नकार दिला होता आणि त्यामुळे दादा सध्या टेन्शनमध्ये होते. याच्यामध्येच त्यांची भेट उषाताई यांच्याबरोबर ती झाली आणि उषाताई हा रोल करू शकतात असं दादांना वाटलं आणि या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली. 1971मध्ये सोंगाड्याच्या रूपानं उषाताईंना पुन्हा एकदा सुवर्ण संधी मिळाली आणि हा चित्रपट सुवर्ण महोत्सवी चित्रपट ठरलेला होता आणि नंतर दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची जोडी सुपरहिट ठरलेली होती आणि ही जोडी म्हणजे मनोरंजनाची हमी होती, यशाची हमी होती, अशा पद्धतीचं सूत्र तयार झालेलं होतं. यानंतर या दोघांचा एकटा जीव सदाशिव, त्यानंतर पांडू हवलदार, रामराम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, आली अंगावर, मुका घ्या मुका, पळवा पळवी, येऊ का घरात, सासरचं धोतर, वाजवू का, हे दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांच्या जोडीचे चित्रपट जे आहेत ते जबरदस्त चालले होते, जबरदस्त गाजले होते आणि यातील सर्व चित्रपटांना प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेलं होतं. दादा आणि उषाताई यांचा अभिनय, गाणी, नृत्य, कॉमेडी हे प्रेक्षकांना इतकं आवडलं होतं की ही जोडी ही एक म्हणजे त्यांनी एक हिस्ट्री क्रिएट केलेली होती. आता या सुमारास सख्या सजना, सोनारानं टोचलं कान, थापाड्या, रानपाखरं, मी तुळस तुझ्या अंगणी, माझा बाळ, आई शपथ, ब्रह्मचारी, चुडा तुझ्या सावित्रीचा, करावं तसं भरावं, वरात, चोरीचा मामला, दगा, नाव मोठं लक्षण खोटं, भैरू पहिलवान की जय, कलावंतीन, चांडाळ चौकडी, चोरावरती मोर, मंत्र्याची सून, पैज, जिद्द, गनिमी कावा, मोसंबी नारंगी, भामटा, अशा पद्धतीच्या चित्रपटामध्ये सुद्धा उषाताईंनी काम केलेलं होतं. त्याचबरोबर ती हकीकत, ज्योती बने ज्वाला, शिर्डी के साईबाबा, तेरे मेरे बीच में, अंधेरी रात में दिया तेरे हात में यांसारख्या हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका केलेल्या होत्या. आणि उषाताई या फक्त अभिनेत्री होत्या असं नाही, तर त्या निर्मात्यासुद्धा होत्या. अभिनव चित्र या नावानं त्यांनी स्वतःचं फिल्म प्रोडक्शनचं हाऊस सुरू केलेलं होतं आणि या माध्यमातून त्यांनी गौराचा नवरा, धरपकड अशा पद्धतीच्या चित्रपटांची निर्मिती आणि दिग्दर्शनसुद्धा केलेलं होतं. आणि उषाताईंनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये शेकडो मराठी, हिंदी आणि तेलुगू चित्रपटामध्ये काम केलेलं होतं. त्यांचा केला इशारा, जाता जाता, बोट लावीन तिथं गुदगुल्या, चोरावरती मोर यांसारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्र शासनाचं पारितोषिक मिळालेलं होतं आणि उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून सुद्धा त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. तर अशा पद्धतीची उषाताई यांची फिल्मी कारकीर्द आपल्यासमोर येते. पण त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर बोलायचं झालं तर उषाताई म्हणजे वास्तविक पाहता अत्यंत खडतर अशा पद्धतीनं त्या आयुष्य जगलेल्या होत्या आणि अत्यंत कष्टामध्ये त्या इथपर्यंत पोहोचलेल्या होत्या. तर उषाताईंच्या वैयक्तिक जीवनाबद्दल जर आपण काय म्हटलं तर त्याच्यामध्ये उषाताई यांचं लग्न पुण्यातील दत्तात्रय कडू देशमुख यांच्याबरोबरती झालेलं होतं आणि कडू देशमुख जे आहेत ते पुण्यामधले जमीनदार आणि एक बागायतदार होते. तर उषा चव्हाण या आता नंतर उषा देशमुख झाल्या आणि त्यानंतर त्यांना एक मुलगा झाला. त्यांचं नाव ठेवण्यात आलं हृदयनाथ कडू देशमुख. आता हृदयनाथ जे आहेत ते उद्योजक आहेत आणि बांधकाम फर्मचे ते मालक आहेत. हृदयनाथ यांचं लग्न अन्नपूर्णा देवी यांच्याबरोबर ते झालेलं होतं आणि त्यानंतर त्यांना 2 सुपुत्र आहेत, एक रोहित आणि दुसरे रोहन. आता रोहित जे आहेत ते अभिनेता आहेत आणि वाजवू का या सिनेमात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केलं, तर टायगर जिंदा आहे या चित्रपटामध्ये त्यांनी अभिनय केलेला आहे. तर दुसरा मुलगा रोहन हे स्वतः व्यावसायिक आहेत. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे आणि पुण्यामधील धनकवडी परिसरामध्ये एका आलिशान बंगल्यामध्ये हा परिवार राहतो आहे आणि या बंगल्याचं नाव आहे उषा पॅलेस. तर अशा पद्धतीनं उषाताई यांच्या कला जीवनाचा गण त्यांच्या वडिलांच्या तमाशामध्ये सुरू झाला आणि मराठी नाटकामध्ये तो संपला. त्यानंतर अनंत माने यांच्या चित्रपटामधून यांच्या कला जीवनाची गवळण सुरू झाली आणि गंभीर चित्रपटामधून बतावणी सुरू झाली. दादा कोंडके यांच्या चित्रपटामधून विनोदाची रंगबाजी असते ती सुरू झाली आणि आयुष्यातील उत्तरार्धात संघर्षाचा जो वग आहे तो सुद्धा त्यांनी अनुभवलेला आहे. तर अशा पद्धतीनं यांच्या हा जीवनाचा किंवा एक कला जीवनाचा हा तमाशापट आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता प्रत्येकाचं आयुष्य हा एक तमाशा असतो आणि त्या तमाशामध्ये प्रत्येकाला प्रत्येक पात्र निभवायला लागतं. मी सुद्धा त्यातलं एक पात्र आहे, तुम्ही सुद्धा त्यातलं एक पात्र आहात आणि उषाताई सुद्धा त्यातलं एक
पात्र आहेत. तर अशा पद्धतीनं त्यांचं जीवन होतं. अत्यंत खडतर असा त्यांचा जीवनाचा प्रवास होता, संघर्ष होता. तो संघर्ष काट्यांचा होता, दुःखाचा होता, संकटाचा होता, मान अपमानाचा होता. पण याच्यामधून उषाताई चालत होत्या आणि चालत चालत त्या इथपर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर अशा या महान कलाकाराला, त्यांच्या प्रतिभेला DSDच्या वतीनं मानाचा मुजरा, आणि शक्य झालं तर आपण त्यांची मुलाखत घेणारच आहोत. आणि उषाताई यांना उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, अशी आपण नियतीची चरणी प्रार्थना करूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नवीन स्टोरीसह, नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.